डॉक्टर फाउंडेशन संस्थेची संलग्न जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे पुरस्कार सोहळा येत्या काही दिवसातच दीक्षाभूमी येथे पार पाडण्यात येणार आहेत। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे साहेब आहेत, जे या जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल तुम्ही, कोणत्या दिवशी हा पुरस्कार सोहळा होणार आहे? सर, 27 मार्च 2022 रविवार दिवस येत आहे। या दिवशी आम्ही अनेक लेखकांना, त्याच्यामध्ये कवी आहेत, विचारवंत आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, अशा एकूण 50 लेखकांना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत। आणि 100 जे पुरस्कार आम्ही देत आहोत ते समाजामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, काही शैक्षणिक क्षेत्रातील आहेत, काही सामाजिक क्षेत्रातील आहेत, काही सांस्कृतिक क्षेत्रातील आहेत, असे समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करणारे जे काही चळवळीतले जे काही कार्यकर्ते आहेत, अशा 100 लोकांना आम्ही या वर्धापन दिवशी पुरस्कार देणार आहोत। ते या जे 50 लोक आहेत, जे 100 लोक आहेत, जे साहित्यिक आहे, कवी आहेत, यांची निवड कशी करण्यात आली? आमच्याकडे त्यांचे प्रस्ताव आले होते। आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नामांकन अर्ज पाठवा। त्यांनी नामांकन अर्ज आमच्याकडे पाठवले आणि आम्ही निवड समिती गठीत केली। त्या निवड समितीने चांगल्या लेखकांची शिफारस केली, चळवळीतील चांगल्या नागरिकांची शिफारस केली आणि त्यांच्या शिफारशीनुसार आम्ही पुरस्कार देत आहोत। सर, किती आले होते तुमच्याकडे जे निवेदन, जे साहित्यिकांचे? आमच्याकडे जवळपास 400 लोकांनी नामांकन अर्ज सादर केले होते। त्या 400 लोकांपैकी आम्ही 150 लोकांची निवड केलेली आहे। 50 लोकांची आम्ही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केलेली आहे, तर 100 लोकांची आम्ही राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केलेली आहे। हा दरवर्षीच आमचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळे दरवर्षी नवीन लेखकांना, नवीन कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल असं मला स्वतःला वाटते। आणि याच्यानंतर आमचं मलेशियामध्ये सुद्धा आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन होणार आहे। तिथे आम्ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार देणार आहोत। त्याची घोषणासुद्धा आम्ही लवकरच करणार आहोत। मलेशियाचं जे साहित्य संमेलन आहे आंबेडकरवादी, ते कधी होणार आहे? म्हणजे कुठल्या याच वर्षी होणार आहे की पुढच्या वर्षी किंवा कधी? मलेशियाच्या संमेलनाची घोषणा आम्ही थायलंडचं संमेलन झाल्यानंतर लगेच केली होती, परंतु कोरोना आल्यामुळे आम्हाला वेळेवर मलेशियाचं संमेलन रद्द करावं लागलं। पण येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे वर्धापन दिवस झाल्यानंतर आम्ही मलेशियाच्या संमेलनाची घोषणा करणार आहोत। आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमची जी मलेशियामध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची शाखा आहे, त्या शाखेच्या माध्यमातून आम्ही मलेशियामध्ये दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेणार आहोत। सर, तुम्ही 150 साहित्यिकांना तुम्ही हे पुरस्कार देणार आहात तुम्ही। सर, मला हे सांगा, तुम्ही इतके पुरस्कार देणारे कदाचित तुम्हीच असेल, पण यात तुम्ही हे कुठले, म्हणजे कोण तुमच्यासोबत जुळले आहेत जे यांना अशा पुरस्कार प्रदान करतात, आणि यामागचा उद्देश काय असतो तुमचा? हे बघा, प्रस्थापितांच्या ज्या साहित्य संस्था आहेत त्या आंबेडकरवादी लेखकांची कधीच दखल घेत नाही। आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की आपली जी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ आहे, जास्तीत जास्त लोकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित करणे, त्यांना वंचित ज्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत त्यांच्यातून एक लेखक निर्माण करणे आणि वाङ्मयाच्या चळवळीला एक प्रोटीन तयार करणे आणि एक फार मोठी मोमेंट उभी करणे या पुरस्काराच्या माध्यमातून, असा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे। सर, ज्या साहित्यिकांना तुम्ही पुरस्कार देणार आहेत, तर कुणाच्या हस्ते ते पुरस्कार त्यांना प्रदान केल्या जाईल? आमच्या या कार्यक्रमाला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणते सुरेश ससाई येणार आहेत। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री माननीय नितीनजी राऊत येणार आहेत। त्याच्यानंतर जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम येणार आहेत। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाषजी चौधरी येणार आहेत। बरेच दिग्गज या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यांच्या हस्ते आम्ही पुरस्काराचं वितरण करणार आहोत। काही जे तुम्ही घोषित केल्या, जे साहित्यिकांना पुरस्कार घोषित केला आहे, त्यांचे काही 2-4 नावं जर तुम्हाला घेता आले असतं तर किती लोकांची तुम्ही नावं घ्याल? ही पायपीट नावा
पायपीट नावाची कादंबरी आहे, फार मोठी कादंबरी आहे. या कादंबरीला आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर सुभाष वाघमारे यांचं संविधानाच्या स्वप्नातील गाव हा कविता संग्रह आहे, त्याला आम्ही वामनदादा कर्डक हा राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. डॉक्टर प्रेमकुमार चंद्रपूर यांनी आंबेडकरवादी चळवळीतील समता सैनिक दलाचे योगदान हा अत्यंत संशोधनपर ग्रंथ लिहिलेला आहे, त्याला आम्ही दादासाहेब गायकवाड राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. कालिदास शिंदे यांनी झोडी नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, त्याला आम्ही शंकरराव खरात राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. डॉक्टर उत्तम आंबोरे औरंगाबाद यांनी गनिम नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे, त्याला नामदेव ढसाळ राष्ट्रीय पुरस्कार आम्ही देत आहोत. असे एकूण 50 लेखक आहेत, त्यांना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देत आहोत. सगळ्यांची नावं या ठिकाणी सांगणं शक्य नाही. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? हे बघा, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ही एक आंतरराष्ट्रीय साहित्याची संस्था आहे आणि हा 8वा वर्धापन दिवस आहे. आमची ही जी संस्था आहे ती तळागाळातील लोकांची संस्था आहे, ही शोषितांची संस्था आहे, ही वंचितांची संस्था आहे. आणि ज्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत ते वंचित समाजातल्या, शोषित समाजातल्या, दलित समाजातले लेखक आहेत. माझं एवढंच आव्हान आहे की या 8व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आपण समस्त आंबेडकरवादी जनतेने यावं आणि या निमित्ताने केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये आंबेडकरवादी साहित्याची एक मोमेंट, एक चळवळ निर्माण व्हावी असं मला स्वतःला वाटते. आणि म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की त्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि आंबेडकरवादी साहित्याला आपण एक नवं बळ जर दिलं तर निश्चितच आपण विश्वामध्ये आंबेडकरवादी साहित्याची एक मोठी मोमेंट तयार करू शकतो, एक आंबेडकरवादी साहित्याची बलाढ्य संघटना उभी करू शकतो असं मला स्वतःला वाटतं. एकूणच जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचं धोरण म्हणजे साहित्यिकांच्या लेखणीला धार मिळावी, हेच या सोहळ्यामागचा उद्देश. कॅमेरा पर्सन अजित जोगळेसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.